नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. नाशिकचा तपोवनचा मुद्दा सध्या फक्त नाशिकपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो महाराष्ट्राच्या बाहेर आता संपूर्ण देशाचा मुद्दा झालेला आहे. नाशिककर सामान्य नागरिकांनी इथे आंदोलनाची सुरुवात केली आणि हे आंदोलन वेगवेगळ्या विचारधारांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये, संस्थांमध्ये ते पसरत गेलं आणि ते समस्त नाशिककरांचं आंदोलन झालं. आणि तितकंच आता ते मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्रातल्या अनेक संस्था, संघटना सुद्धा या तपोवनाच्या मुद्द्यावरती मैदानामध्ये उतरलेले आहेत. आज आपण बघतोय की मी स्वतः इथे तपोवनामध्ये आहे. सोशल मीडियामध्ये जे काही ऐकायला मिळतंय, जे काही वाचायला मिळतंय, त्याच्यावरती आत्तापर्यंत आपण व्यक्त होत होतो. परंतु आता तपोवनाचा मुद्दा नेमका काय आहे, कुठली जागा आहे, इथे नेमकं काय होणार आहे, किती झाडं आहेत, हे सगळं प्रत्यक्ष बघणं गरजेचं होतं. आणि त्यानुसार आता सध्या मी नाशिकच्या तपोवनामध्ये आहे. आज रविवार 7 डिसेंबरचा दिवस. इथे आपण तपोवनामध्ये सकाळपासून मी बघतोय तर वेगवेगळ्या माध्यमातून लोक आंदोलन करतायत. मी आता माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही बघितलं, एक वडाचं मोठं झाड आहे आणि त्या ठिकाणी सकाळी गाण्यांचा कार्यक्रम, गाण्यांच्या माध्यमातून लोकांनी इथे निषेध नोंदवलेला होता. मोठ्या संख्येमध्ये नागरिक होते. नाशिकच्या मिसळ क्लबचे अनेक लोक इथे निसर्गाचं जे चित्र काढत असतात चित्रकलेच्या माध्यमातून, त्यांनी त्या माध्यमातून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. लहान मुलं इथे होती जी इथे बुद्धिबळ खेळत होती झाडांच्या सावलीमध्ये. प्रत्येकाची हा निषेध करण्याची एक वेगळी प्रतिकात्मक पद्धत होती. आणि अनेक जे नागरिक आहेत किंवा महाराष्ट्रातल्या अनेक ज्या लेखक साहित्य मंडळी जे आहेत, कवी मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा आज एक दिवस झाडांसोबत आणि झाडांसोबत एक कविता अशा प्रकारचा उपक्रम इथे राबवला. आणि त्याला सुद्धा महाराष्ट्राच्या पुणे, संभाजीनगर, जळगाव वगैरे पासून, अगदी कोकणापासून अनेक भागातून लेखक, कवी, साहित्यिक मंडळी इथे तपोवनामध्ये आलेले आहेत. आणि तो कार्यक्रम आत्ताही तिथे सध्या सुरू आहे. कविता व लोक वाचतायत, आपलं मनोगत इथे व्यक्त करतायत. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते संदेश भंडारे आहेत. पुण्याहून इथे ह्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेली आहेत. त्यांना आपण विचारूया की एवढं तुम्ही आता पुण्याहून इथपर्यंत आलायत, नाशिकपर्यंत, आणि ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलात, विरोध नोंदवताय. पहिली तुमची प्रतिक्रिया काय ह्या तपोवनाच्या बाबतीमध्ये जे सरकारने निर्णय घेतलाय झाडं तोडण्याचा, काय वाटतं या निर्णयाबद्दल? नाही, हे शासन जे आहे ते नागरिकांच्या आणि सगळ्यात महत्वाची नैसर्गिक साधन संपत्ती आपली आहे, हा त्याचा एक भाग आहे. त्याची लूट करण्याचं काम नेहमी सत्ताधारी करतात. आणि अशा लोकांना 14 साली मला वाटतं आपल्या काही अशा लोकांना आपण घालवलं आणि ह्यांच्यामुळे घालवलं, ह्यांच्याकरता अण्णा संधी दिली आणि त्यांनी त्याच्या चौपट लूट केली. म्हणजे आधुनिक वसाहतवादी राजकारण जे ब्रिटिशकालीन झालं होतं त्याचे हे बाप निघालेत. आणि ते अशा वाईट शब्द अर्थाचा नाहीये, समजण्याकरता हा वापरला, अशा करता बाप की ही सगळी पूर्वी बघा ब्रिटिशांनी जंगलं लुटली आपण पाहतो, आणि सगळी युरोपच्या, नॉर्थ युरोपला सगळी त्यांनी विकली. अगदी मोठमोठ्या युनिव्हर्सिटीची नावं त्याची आपल्याला बघायला मिळतात. आज काळामध्ये यांना फक्त जमीन दिसते, यांना झाडं, माणसं याची कशाची किंमत नाही दुर्दैवाने. आणि मला वाटतं हे खूप घातक आहे. संवेदनशील कलाकार, तुम्ही पण ऍक्टिव्हिस्ट आहात, मला वाटतं की छायाचित्रकार म्हणून मी जे काय बघतो, माणसाचा मुख्य आधार वन आहे आणि तो वन वाचवायचा नाशिककर एवढा मोठा प्रयत्न करतात. मला वाटतं आपल्यासारख्या माणसाचं पण कर्तव्य इथे त्यांच्या सोबत सोबत आला पाहिजे. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना पक्षाचे राज्य प्रवक्ता किरण सोनावणे हे सुद्धा इथे पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. खरं म्हणजे ही सगळी नागरिक जे आंदोलन करतात ते सत्तेच्या विरोधातलं आहे, परंतु सत्तेमधलाच एक व्यक्ती आंदोलनामध्ये सहभागी झालाय. तसंही नाशिककर जे आंदोलन करतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत. रोहन देशपांडे इथले जे सामाजिक कार्यकर्ते, ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. ते पहिल्या दिवसापासून अगदी जोरदारपणे ह्या निर्णयाला विरोध करतायत, वृक्षतोडीला. किरणजी, काय म्हणाल तुम्ही तुझं दिवसभर इथे सकाळपासून आंदोलन बघताय, तुम्ही नागरिकांची प्रतिक्रिया बघताय आणि लोक सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड रोष आहे, तुम्ही त्या सरकारचा एक भाग आहात. काल शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी ते आंदोलन केलं की तपोवन वाचवा, झाडं वाचवा, तपोवन वाचवा. आज तुम्ही प्रत्यक्ष इथे आलेलात. सरकारचा निर्णय आहे हा, तुमची जी कृती आहे ती सरकारच्या विरोधात नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे काल आमच्या पक्षाच्या वतीनं इथे आंदोलन करण्यात आलं आणि ह्या सगळ्या ज्या भूमिकेला आहे ते पक्षाने पाठिंबा दिला. ते पाठिंबा देत असताना ते जे व्हिडिओ झाले त्या व्हिडिओवरती अशा कमेंट्स आल्यात की यांना वरच्या लोकांचा किंवा यांनी यांच्या पक्षाला विचारलंय का, तर पक्षाचा
एक प्रवक्ता, राज्य प्रवक्ता म्हणून मी इथे आलेलो आहे आणि आमच्या पक्ष हा लोकांशिवाय असू शकत नाही आणि लोकांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या सोबत आम्ही सातत्यानं राहिलेलो आहे. त्यामुळे हे जे तपोवन वाचवा हे ज्या आंदोलनाला आमचा एकतर पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट अशी की हा पर्यावरणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्याच्या वरती ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण केलं जातंय त्या संदर्भामध्ये वरती पक्षाला जे काही सांगायचं ते आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यावरती लवकरात लवकर आम्ही सांगितले की म्हणजे आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्य नेते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की तपोवनातलं एकही झाड तोडलं जाणार नाही. यातच आमच्या पक्षाची भूमिका आलेली आहे. सरकारमधले जे मंत्री आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस त्याचं अप्रत्यक्ष समर्थन करतायत. ते मुख्यमंत्री आहेत. गिरीश महाजन भाजपाचे एक प्रमुख नेते आहे, सरकारमधले मंत्री आहेत. ते स्पष्टपणे असं सांगतायत की आम्ही झाडं आम्हाला तोडावी लागणार आहेत. 10 वर्षे वयाची तोडू, अनावश्यक तोडू, परदेशी जातीची तोडू. त्यांनी झाडांमध्ये सुद्धा आता स्वदेशी आणि परदेशी असं केलेलं आहे. कसं बघता या गोष्टीकडे? मेन गोष्ट अशी की एकदा लोकभावना म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी त्याचा आदर केला पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की इथे आता आपण फिरताना परदेशी आणि स्वदेशी अशा प्रकारची झाडं असण्याचा हा काय प्रकार आहे ते उगाचच विषयाला कुठे फाटा फोडतायत का असा एक मुद्दा येतो. तर त्यांनी अशा पद्धतीच्या कोलांटुड्या खाण्यापेक्षा माझं असं सरकारच्या असणाऱ्या मित्र पक्ष म्हणून आमचं त्यांना विनंती आहे की तुम्ही जागेवर येऊन व्यवस्थित पद्धतीने त्याचा हे करा आणि साधुग्राम जिथे ऑलरेडी आहे तिथे राहू देत ना. त्याला झाडं तोडायची काय गरज आहे? झाडं न तोडता सुद्धा यापूर्वी सुद्धा कुंभमेळे झालेले आहेत. हा एकच कुंभमेळा होतोय का तर असं नाहीये. यापूर्वी सुद्धा कुंभमेळे झालेत, त्यावेळी कुठे झाडं तोडली गेली? अशी माहिती उघड झालेली आहे की ही जी झाडं तोडली जात आहे कुंभमेळ्याचं जरी नाव असलं तरी हे कुंभमेळ्यासाठी तोडली जात नसून इथे माईस हब हा एक कॉर्पोरेट टुरिझम जो प्रकार आहे तो इथे उभा राहणार आहे आणि त्यासाठी हे सगळं सुरू आहे. कुंभमेळ्याचं फक्त नाव पुढे केलं गेलेलं आहे. काय म्हणाले? असं असेल तर ते अक्षरशः चुकीचं आहे आणि त्याला म्हणजे आमचा पक्षच नाही तर लोकांचं आंदोलन म्हणजे त्याला पाठिंबा मिळू शकत नाही. पक्ष त्याचं समर्थन करणार नाही. असं कुंभमेळ्याच्या आडमध्ये जर समजा स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या लोकांसाठी वेगळ्या पद्धतीचं काहीतरी केलं जात असेल आणि त्यात लोकांचे पैसे टाकून लोकांच्या पैशाचा खर्च करून निसर्गाची हानी केली जात असेल तर त्याला आपला विरोध असणार. एक दिवस आणि एक कविता झाडांसोबत असं एक आंदोलन तपोवनामध्ये सध्या सुरू आहे. याची सुरुवात ह्या आंदोलनाची, त्याची प्रेरणा, त्याची संकल्पना ज्यांनी मांडली ते मराठीतले नामवंत लेखक साहित्यिक डॉक्टर श्रीकांत देशमुख आपल्या सोबत आहेत. काय ह्या आंदोलनाबद्दल सांगाल आणि कसा प्रतिसाद? तपोवनामध्ये नाशिककर, निरंजन टकले, सयाजी शिंदे अशा सगळ्या वृक्षप्रेमींनी जे एक फार मोठं आंदोलन उभं केलेलं आहे ते आंदोलन अतिशय प्रातिनिधिक स्वरूपाचं आंदोलन आहे. ते फक्त तपोवनापुरतं मर्यादित राहता कामा नये तर ते पूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं आंदोलन झालं पाहिजे. या सगळ्या पर्यावरणाच्या उद्ध्वस्तीकरणाकडे जी की आपली वाटचाल चालू आहे त्याकडे नेमकं कवी आणि कलावंत कसं बघतो या संदर्भामध्ये मंगेश नारायणराव काळे हा मराठीतला अतिशय महत्वाचा कवी आणि चित्रकार, त्यासोबत श्रीकांत ढेरंगे, अण्णा जगताप, अरुण गवळी आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि मग नाशिकमध्ये याच्यामध्ये आपला सहभाग काय असला पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी शोक संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे. या पाठीमागची भूमिका ही कवी कलावंतांनी फक्त लिहित राहू नये तर लिहिण्यासोबतच त्यांनी सक्रिय सुद्धा झालं पाहिजे आणि एकूणच सामाजिक सांस्कृतिक ज्या सगळ्या आपल्या प्रक्रिया असतात आणि ज्या ठिकाणी कुठेतरी एक प्रतिगामित्व आपल्याला डोकावतं प्रत्येक ठिकाणी, मग तो सामाजिक, धार्मिक, पर्यावरणीय कुठलाही भाग असू दे त्याच्यामध्ये कलावंतांनी सक्रिय हस्तक्षेप केला पाहिजे. या भूमिकेतनं आम्ही हे संमेलन या ठिकाणी आयोजित केलं आणि नाशिककरांनी खूप प्रचंड असा उत्साह या ठिकाणी दाखवला, खूप उत्तम सहभाग दिला. या संमेलनासाठी महाराष्ट्रभरातून 40-50 कवी या ठिकाणी आले, वेगवेगळ्या प्रदेशातून लांबून आले. या सगळ्यांनी या ठिकाणी कविता वाचल्या, त्या फक्त झाडांबद्दलच्या. झाड हीच एक वेगळी अशी सार्वभौम अशी गोष्ट आहे, ती एक स्वतंत्र संवेदना आहे आणि जवळपास लिहित्या हाताच्या प्रत्येकाच्या चिंतनाचा तो विषय आहे. म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन प्रतिकात्मकरित्या या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जे कोणी राज्य करणारे माणसं असतील
त्यांच्या राजकीय भूमिका काय आहे त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, परंतु या ठिकाणची संस्कृती, या ठिकाणचं पर्यावरण हे विशुद्ध राहिलं पाहिजे. आणि अनेक कवी आहेत आमच्याकडे असं लिहिणार आहे, प्रकाश होळकर आहे, लक्ष्मण महाडिक आहेत, ऐश्वर्या पाटेकर आहे. हे वेगळ्या पद्धतीने हे सगळं मांडत आलेले आहेत. आणि ही सगळी आमची परंपरा, ही ज्ञानोबा तुकोबांची परंपरा आहे, ती सावता माळ्याची परंपरा आहे. या सगळ्या बाबींचा विचार करून महाराष्ट्राने सुद्धा या कवींसोबत सामील व्हावं असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. एका बाजूला नाशिककर मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये उतरत आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन होत आहेत, संस्था संघटनांचा सहभाग वाढत चाललेला आहे. दुसऱ्या बाजूला झाडं तोडणारच किंवा तोडावी लागणारच अशी वक्तव्य सरकारकडून येत आहेत. कसं बघता या वक्तव्याला? नाही, गेले आपण हे आज घडलेलं नाही, मुळामध्ये एक दशकभरापासून सुरू झालेलं हे चक्र आहे. एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून की हा देश कसा असावा, या देशात कोणी राहावं, अशा अनेक गोष्टीतून आपण मागच्या पंचवार्षिकमध्ये, त्याच्या आधी मागच्या पंचवार्षिक पाहिलं की ते हळूहळू क्रमवार एक एक गोष्ट काबीज करत चाललेले आहेत. आणि जो विरोध करतो त्याला एकतर तुम्ही देशद्रोही ठरवतायत किंवा तो हिंदू विरोधी आहे असं काहीतरी चित्र केलं जातं. आता मुळात बाबतीत सुद्धा तो प्रकार झाला आहे. आता प्रश्न असा होता की या विषयाकडे आम्ही का आलो, तर मला असं लक्षात आलं की या आंदोलनात फक्त नाशिककर दिसत आहेत. म्हणजे सयाजीचा एक अपवाद यासाठी की सयाजी मुळात झाडांसाठी काम करणारा माणूस देवराई म्हणून करतो. त्यामुळे मग मी सहज सरकारला प्रश्न विचारला की हे आंदोलन नाशिक पुरतं काय आहे, कारण आपली सुद्धा जबाबदारी नाही का. मग तो त्याच्या मनात हाच विषय चाललेला. आम्ही नेहमीच बोलत असतो एकमेकांची मित्र असल्यामुळे, तर तो म्हटलं आपण काही करूया का, तर म्हटलं आपण केलं पाहिजे. मग या विचारातून की आम्हाला हा मेसेज द्यायचा होता शासनाला की हे आंदोलन फक्त नाशिककरापुरतं नाही, हा प्रश्न फक्त नाशिककरांचा नाही, हे दुःख नाशिककरांचं नाही, तर हे महाराष्ट्राचं, भारतातल्या प्रत्येक माणसाचं आहे. आणि त्या दृष्टीतून आपण ही सुरुवात करूया. आणि यानंतरही आमचं असं ठरलेलं आहे की हे झाल्यावरही आम्ही थांबणार नाही. तर ज्या ज्या जिल्ह्यात आपण असू, आता जवळपास 5-7 जिल्ह्यातले लोक इथं आले, तर त्या जिल्ह्यामध्ये पुन्हा या 8 दिवसांनी 15 दिवसांनी एक 15-20 एखाद्या विशिष्ट एखाद्या टेकडीवर एखाद्या झाडाच्या ठिकाणी जाऊन हा आम्ही त्याला निषेध नोंदवणार आहोत. जोपर्यंत हा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत यात आता अजून एक नवीन प्रस्ताव आलेला आहे की काही चित्रकार मित्रांनी म्हटलं की आपण एक दिवस इथं कॅम्प करू, प्रतिरोध कॅम्प करू आणि इथे येऊन आपण चित्र काढू आणि त्यातून निषेध नोंदवू. अशा अनेक गोष्टी आहेत. नाटकातली काही मंडळी येणार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक येत आहेत. तर एक कलावंत म्हणून, एक लेखक म्हणून, एक माणूस म्हणून मला असं वाटतं की हा माझा प्रश्न आहे, हा नाशिकचा प्रश्न नाही. आणि आता जर आपण भांडलो नाही, आता जर आपण विरोध केला नाही, तर मला वाटतं मग पुन्हा आपल्याला ती वेळ मिळणार नाही, ती संधी मिळणार नाही. इतकी समोरची सत्ता निर्ढावलेली आहे, इतकी निष्ठुर आहे. याच फक्त कारणातून आम्ही आलेलो आहोत. उपवनातील ह्या आंदोलनामध्ये कवी सुदाम राठोड यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवलेला आहे. आपण समजून घेऊया की नेमकी ह्या मागची त्यांची भूमिका काय आहे, प्रतिक्रिया काय आहे. वेगवेगळे कलावंत, चित्रकार, साहित्यिक, लेखक मंडळी सुद्धा दर दिवशी इथे येत आहेत, आंदोलनं करतायत. सरकार काय ह्या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद देताना दिसत नाही. एक साहित्यिक म्हणून कसं बघता यार? खरं तर हे मला असं वाटतं केवळ नाशिक मधलं तपोवन वाचवणं एवढी छोटीशी भूमिका नाहीये. काय झालेलं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून यांनी कलावंतांचा आवाज दाबलेला आहे, सर्वसामान्यांचा आवाज दाबलेला आहे, लेखक कवींचा आवाज दाबलेला आहे. तर त्या निमित्तानं, हे निमित्त आहे, आणि त्या निमित्तानं जे दबलेले आवाज आहेत त्याचा विस्फोट आता होतोय, हळूहळू सामान्यांचा होतोय, कलावंतांचा होतोय. आणि अर्थातच केवळ निमित्त म्हणूनच नाही आपण याच्याकडे, तर हे तपोवन वाचलं पाहिजे ही भूमिका पण आहेच त्याच्यासोबत. पण मग हा विरोधाचा आवाज जो आहे, तर जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे असाच उचलून येणार आहे याच्यानंतर. आणि हे सगळं पाहत असताना मलाही वाटलं की त्या निमित्तानं आपण आपला विरोधातला आवाज आहे जो आहे तर तो या ठिकाणी व्यक्त करूयात, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर या गोष्टीला किंवा या आंदोलनाला आणखी एक कोण किंवा पर्यायी असा एक अँगल असा येतो की कवी, लेखक आणि कलाकार हे जरी आत्मनिष्ठेतून त्यांची कला सादर करत असले, जनमानसात ती उजागर होत असली, तरी त्यांची एक काही सामाजिक अशी एक जाणीव असते, जी जाणीव व्यक्त होणे किंवा समाजाच्या समोर येणे हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याला आपण व्यासपीठावर कविता सादर करणे आणि नुक्कडमध्ये एखादी कला सादर करणे यातला एक फरक असा आहे तो प्रेक्षक वर्गाचा असतो. किंवा तुमची कला
कोण मर्यादित लेखक कवी कलावंत एका मर्यादित परिप्रेक्ष्यात काम करणारी व्यक्ती असते आणि ती मुख्यतः आत्मनिष्ठ किंवा आत्मकेंद्रित अशी ठरली जाऊ नये अशी एक भूमिका यातून बाहेर येऊ शकते. आणि हे ज्याला आपण टेबल वर्क म्हणतो ते टेबल वर्क पासून ही कला बाहेर येऊन जनसामान्यात जर मिसळली तर ते जे काही एक युग होतं, शाहिरांचं युग होतं, कलेचं लोकाभिमुख असं युग होतं, ते परत येण्याची आपण एक शक्यता निर्माण करू शकतो. आणि जी लोकोपयोगी किंवा हितकारी अशा काही कार्यक्रमांना तिचा प्रचंड मोठा असा उपयोग आणि पाठिंबा मिळू शकतो. हे जे आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये, महानगरपालिकेने नोटीस काढली होती की इथं आम्ही 1800 झाडं तोडणार आहोत, तर कोणाची हरकती आहेत का? तर आम्ही नाशिककरांनी 100पेक्षा अधिक लेखी हरकती आणि 1000पेक्षा अधिक ऑनलाईन हरकती नोंदवल्या आहेत. सुनावणी झाली, त्या सुनावणीचा निकाल अजून आम्हाला दिला नाही. 3 दिवसामध्ये प्रोसिडिंग देतो म्हटले, ते दिलं नाही. आणि मध्येच बातमी आली की या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर उभारणार, मीटिंग हॉल, AC हॉल करणार, माईस हॉल उभारणार. आणि मग त्याच्यामुळे अधिक कुंभमेळा वगैरे हा प्रकार नव्हता. हा कुंभमेळा तर हा नव्हताच असंच आम्हाला माईस साठी त्यांचं हे कारागिरी चालू होती असं लक्षात आलं. नाव पुढे कुंभमेळ्याचं नाव पुढे केलं, साधूंची व्यवस्था करायचं नाव पुढे केलं. आमचं म्हणणं आहे की नाशिकचा कुंभमेळा चांगला करा, हरित करा, कारण हरित कुंभाची घोषणा कुंभमेळा मंत्र्यांनी केलेली आहे. म्हणून इथं एकही वृक्ष तोड न करता हरित कुंभ करावा. पर्यावरण प्रेमी नाशिककर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. परंतु तुम्ही जे फसवतायत 220 कोटीचं एक्झिबिशन हॉल प्लस 100 कोटी 350 कोटीचा सगळा तो प्लॅन आहे. आणि ते आता म्हणतात की स्थगित केलंय, परंतु ऑनलाईन काम मात्र त्यांचं चालूच आहे. म्हणून नाशिककरांचा रोष आहे. आणि महाराष्ट्रातील सर्व पर्यावरण प्रेमी साहित्यिकांपासून तुम्हाला असं वाटतं का ह्याच्यामध्ये की ज्या पद्धतीने कुंभमेळा आणि माईस हब याची जी सांगड घातलेली आहे, तर कुंभमेळ्याच्या नावाखाली सरकारचा पैसा खर्च करायचा, संरचना उभी करायची आणि तीच संरचना नंतर माईस हब साठी वापरायची, असं सरकार काय प्रयत्न करतंय का? तसंच प्रपोजल आहे. 220 रुपये इन्व्हेस्टमेंट करायची, 220 कोटी रुपये प्लस 100 कोटी अजून एक्स्ट्रा खर्च आहे, म्हणजे 330 कोटीचा तो प्लॅन आहे. आणि हे झाल्यावरती ते 30 वर्षाच्या कराराने द्यायचं चालवायला. कोण घेणार? तो काय कॉमन मॅन घेणार नाही आहे. आणि नंतर जेव्हा जेव्हा कुंभमेळा भरतील तेव्हा 2 वर्ष ते त्यांना मनपाने भाडे द्यायचं, इतकी काळजी घेतायत ते. साधा प्लॅन नाही आहे तो. आणि हे सर्व करत असताना वृक्षतोड केल्याशिवाय माईस हब होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांचा जो डाव होता, शहरामध्ये भरपूर जागा आहेत, मोकळ्या जागा, पर्यायी जागा आम्ही सुचवल्या त्यांना. तर मग सरकार ह्याच जागेवरती का अडून बसले? खरं हा नाशिकचा श्वास असलेली जागा आहे. या आजूबाजूला जे घरं बांधतायत, जे कॉलन्या होत आहेत, इथं हाय रेट आहे. म्हणून बिल्डर लॉबीचं सुद्धा याच्यावरती लक्ष आहे. म्हणून मी एक व्हिडिओ पण पाहिला असेल की त्यांनी सांगितलं की हा येलो बेट ठक्कर नावाचा बिल्डरने सांगितलं की तुम्ही बोलणं झालेलं. म्हणजे षडयंत्र काही साधं नाही आहे. ही जागा काही बिल्डरांना गिळंकृत करायची आहे, त्यांचं लक्ष याच्यामध्ये. या आंदोलनाने सरकारला फरक पडेल? नक्कीच सरकारला फरक पडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी जेव्हा हे आंदोलन सुरू झाल्यावरती आरोप केले, अफूची गोळी खाणारे लोक इथं आंदोलन करतायत, नंतर म्हणजे बकरी आणि झाड असा वाद घातला. पण जनतेने ज्या पद्धतीने टीका केलेली आहे, तर ते जर समजदार असतील, संविधानाची शपथ घेऊन मंत्री महोदय धर्मावरती राजकारण करणारे वक्तव्य करतात, हे अतिशय वाईट आहे. आणि म्हणून संविधानाच्या विरोधातली ही प्रक्रिया सर्व सुरू आहे. नाशिककर जागृत झालाय. भारतात नव्हे तर जगभरातून ह्या तपोवन वाचवायला मदत होते आहे. सरकारने नक्की विचार करावा. आम्ही काल पत्र पण पाठवलेले आहेत, सुप्रीम कोर्टालाही पत्र पाठवलं, पंतप्रधानांना पत्र पाठवलं, हजारो पत्र जाणार आहेत. आणि म्हणून एकही वृक्ष तोड होता कामा नये, याच्यावर आम्ही ठाम आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही संघर्ष करू, हा आमचा निर्धार आहे. ही खूप मोठी चिंता आहे आम्हाला, कुंभमेळ्याचीच चिंता आहे खरं म्हणजे. कारण आमचं सरकार जे आम्ही सरकारकडे जे बघतोय, म्हणजे आमची एक आशा आहे का त्यांनी इथे दर 12 वर्षांनी जो कुंभमेळा नाशिकमध्ये होतो, तर आम्ही साधू संतांना सन्मानानेच बोलवतो. आणि त्यांचा इथे म्हणजे त्यांचा असं आहे का साधुग्राम हे इथे त्यांना करायचं आहे. ते होत असतं दरवेळेस, पण दर वेळेस म्हणजे दर जे कुंभमेळा होतो केव्हाही वृक्षतोड होत नाही. तर आमचं असं म्हणणं आहे का 6 कोटी लोक येणार आहेत असा जर तुमचा अंदाज आहे, तर तुम्ही फोकस त्याच्यावर करा का त्यांना कशा प्रकारच्या सुविधा देता येतील, साधू संत जे आहेत त्यांचा सन्मान कसा राखला जाईल. आता जे तपोवनामध्ये येतात, आता तुम्हीच बघा, हे जे वन आहे, जर जिथे तप केलं जातं ते वन आहे, जर तिथे वृक्षच जर राहिली नाही, जर जिथं वनाची संकल्पनाच जर राहिली नाही, ते तपोवन कसं?
त्यामुळे कुंभमेळा ही जी संकल्पना आहे या बाबतीमध्ये शासन किती गंभीर आहे याचं मला म्हणजे शंका वाटते आता. आणि त्यांनी म्हणजे इतकं भ्रमित केलंय नाशिककरांना पण की आधी नोटिसा दिल्या, मग म्हणाले हे पूर्ण झालेलं नाहीये, आता सुनावणी पण आहे. मग ते सुनावणी घेऊ, आम्ही जाणार आहोत, काही जण जाणार, म्हणजे त्याच्यावर पण आम्ही आता विचार करतोय. पण आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. तुम्ही इथे साधूग्राम उभारा, तुम्ही साधू संतांची इथे सोय नक्कीच करा, पण इथलं एकही झाड तुटता कामा नये. माळीस हब जे होता तो त्यांना इथे आधी उभारायचा होता, म्हणजे हे त्यांनी आधी सांगितलं नाही, हे आम्ही शोधून काढलं का आमचे सगळे कागदपत्र वगैरे आले. त्यानंतर मग त्यांनी आता गिरीश महाजनांनी सांगितलं की माळीस हब हे जे आहे ते आता सध्या स्थगित करण्यात येत आहे, म्हणजे ती काही रद्द करण्यात आलेलं नाहीये आणि रद्द व्हावं हे पण आमची काही इच्छा नाहीये. आमचं असं म्हणणं आहे का इथे ही जी तपोभूमी आहे इथे त्यांनी माईस हबचे वगैरे काही करू नये, पण नाशिकमध्ये इतरत्र करू शकतात. नाशिकचा विकास आम्हाला हवा आहे, त्यातून काही रोजगार मिळत असेल, काही उत्पन्न नाशिकला मिळत असेल तर नक्कीच करावं, पण त्यासाठी तपोवनाचा बळी मात्र त्यांनी देऊ नये. आणि हे त्यांनी आमच्या म्हणजे ते आम्हाला भ्रमित करण्याची कल्पना आहे का आम्ही 10 वर्षाच्या आतील झाडं तोडू आणि बाकी म्हणजे ही जागा साफ करायची आहे आणि नंतर याचा कमर्शियल प्रमाणे यूज करायचा आहे बस. तर आम्ही हे होऊ देणार नाही. तर सर्वप्रथम मी सर्वांना हे सांगू इच्छितो की ही तपोवन आपलं आहे. तर आपलंचा अर्थ काय होतं की आपलं म्हणजे आता हे नुसतं नाशिककरांचं राहिलं नाही, आता हे तपोवन पुणेकरांचं झालंय, मुंबईकरांचं ऑलरेडी आहेच, होतच ते, पण आता तर खूपच झालेले आहे आणि हे राज्याचं आहे, देशाचं आहे आणि मला असं वाटतं की हे जागतिक स्थळ आहे. तरी मला असं वाटतं की प्रशासनाने एक जरा विचार करावा की हे आंदोलन किती पेटलं आहे 20 दिवसांमध्ये. आणि आम्ही नाशिककरांची नव्हे तर जेवढी काही तपोवन प्रेमी आहेत ना त्यांचा एक मी प्रतिनिधी ह्या नात्याने बोलतो की तुम्ही तो निर्णय जो काल काही बोलले, परवा काही बोलले समजा की माईचं आम्ही आता टेंडर रद्द करू आणि तिथे बांधकाम होणार नाही, झाडे तोडली जाणार नाही, तर आम्हाला हे सर्व आहे ना हे आम्हाला लेखी हवंय. खरं तर मी स्वतः सरकारचा एक भाग आहे. मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश संयोजक आहे बुद्धिजीवी प्रकोष्ठचा, आणि माझं सरकारशी योग्य पद्धतीने बोलण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माझं वनमंत्र्यांशी बोलणं झालं आहे, आमच्या नाशिकचे कुंभमेळा मंत्री, या नाशिक शहराचे पालकमंत्री, आमचे नेते गिरीशभाऊ महाजन यांच्यासोबत पण बोलणं चालू आहे. प्रशासनाची ही चूक झाली आहे, सर्वांना मान्य आहे. प्रशासनाची चूक आम्ही देखील पोटात घालायला तयार आहोत, परंतु प्रशासनाने नॉन डेमोक्रेटिक प्रोसेस फॉलो केल्यामुळे आणि असं नागरिकांचं म्हणणं असल्यामुळे या वृक्षांवरती ज्या चुकीच्या फुल्या मारल्या याच्यामुळे एक फार मोठा किओस तयार झालेला आहे. खरं तर कुंभमेळाला कोणाचाही विरोध नाही, पण तुम्ही बघू शकता की एखादी गोष्ट कशा पद्धतीने रंगते. आज आम्ही सर्वसामान्य नाशिककर आहोत, आम्हाला काही या गोष्टीचा अनुभव नाही, कसं नॅरेटिव्ह सेट करतात, कसं गोष्टी पुढे नेतात वगैरे वगैरे, परंतु तपोवनाच्या या चळवळीमध्ये आम्हाला या गोष्टी समजायला लागल्या की हे कशा पद्धतीचं फिरवलं जातं. आज तुम्हाला सांगतो की खऱ्या अर्थाने आज प्रशासनाने समोर येण्याची गरज आहे, सुसंवाद करण्याची गरज आहे. प्रत्येक पर्यावरण प्रेमी नाशिककर हा तुमचा वैरी नाही, हा कुठला आतंकवादी नाही, हा दहशतवादी नाही. तुम्हाला समोर येऊन चर्चा करण्यामध्ये का रस नाही? तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहात, तुमची नेमकी माहिती काय आहे? ही जी वृक्षतोड होणार आहे तपोवनामध्ये ही खरोखर कुंभमेळ्यासाठी होते की माई सब उभारण्यासाठी होते? या दोन जागांमध्ये फरक आहे का की सेमच जागा आहे? आता तुम्ही लक्षात घ्या की माई सबची जी काही टेंडर जे काही काल परवा इश्यू झालं होतं, कालच्याच दिवशी आमचे नेते या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी सांगितलं की या माईसला आम्ही स्थगिती देत आहोत. त्यामुळे आता माईस सब होण्याचा निर्णय हा पुढील काळात रद्द होईल, याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, साधू संतांची व्यवस्था कुठे करायची? तर साधू संतांची व्यवस्था करण्यासाठी नाशिकमध्ये, या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तज्ज्ञ लोक, पर्यावरणप्रेमी लोक, जे नॅचरल हॅबिटॅटमध्ये त्यांचं जे चांगला प्रॅक्टिस आहे ते लोक जुन्या काळातली, जशी आपण रामायण महाभारतामध्ये जशी ऋषीमुनींची पर्णकुटी बघतो तशा प्रकारची पर्णकुटी कन्सल्ट करायला तयार आहेत. नाशिक महानगरपालिका म्हणते की आम्ही कुंभमेळा कुठे करायचा? अहो, कुंभमेळा करण्यासाठी काय फक्त एवढीच जागा आहे का? इथे आपल्याला कुंभमेळा नाही करायचा, इथे आपल्याला साधू संतांची व्यवस्था करायची. एक लक्षात घ्या, कुंभमेळा करणं आणि साधू संतांची व्यवस्था करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुंभमेळा कुठे करायचा म्हणून तुम्ही कुंभमेळ्याविषयी
लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आम्ही आत्ताच सांगतो की कुठलाही पर्यावरण प्रेमी हा कुंभमेळ्याच्या विरोधात नाही. साधू संतांची व्यवस्था करायची असेल तर साधू संतांची व्यवस्था या जागेमध्ये तुमचा जो काही ऑक्युपन्सीचा जो काही नंबर आहे तो तुम्ही जाहीर करावा की या ठिकाणी तुम्ही किती साधू संतांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला होता, त्याची आकडेवारी काय होती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण योग्य त्या नॅशनल हॅबिटॅटमध्ये कन्सल्ट करणाऱ्या जर तज्ज्ञांना आपण बोलवलं तर ती आकडेवारी किती होणार आहे, त्याच्यामध्ये किती तफावत येणार आहे, या बेसिक मुद्द्यांवरती चर्चा झाली पाहिजे. आपण वेगळी बोलून दिशाभूल करून हा कुंभमेळा योग्य रीतीने पूर्ण करू शकणार नाही. नाशिकमधल्या सगळ्या पर्यावरण प्रेमींचं, समस्त नाशिककरांचं, एव्हाना महाराष्ट्रातल्या सर्व मराठी माणसांचं कुंभमेळा व्हावं यासाठी कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, असूही शकत नाही. या प्रकारचा चुकीचा जर प्रोपोगंडा कोणी करत असेल तो फक्त लक्ष विचलित करण्याचं काम करत आहे असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. तो नाशिक महानगरपालिकेने जी सुनावणी घेतली 1975चा जो काही वृक्ष कायदा झाला, त्या वृक्ष कायद्याला अनुसरून जर बघाल तर देशातली पहिली अशी सुनावणी होती की जी सर्वेक्षणावरती घेतली गेली. सुनावणी कशावरती घेतात? सुनावणी म्हणजे हिअरिंग म्हणजे काहीतरी निष्कर्ष आला आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या हरकती असतील तर त्याच्यावरती तुमच्या हरकतींच्या भावना समजून घेण्यासाठी सुनावणी होत असते. या ठिकाणी हरकतीचा निष्कर्ष लावण्याच्या आधी सुनावणी घेतली गेली. बरं, सुनावणी घेतली गेली तर त्याच्यामध्ये उत्तरं देखील दिलेले नाहीयेत. आणि आता नाशिक पर्यावरण प्रेमींच्या काही मोजक्या पर्यावरण प्रेमींना आयुक्त चर्चेला बोलवत आहेत. आम्ही काय म्हणतो, चर्चा करायची असेल तर मोकळ्या हवेत ज्या ठिकाणचे निर्णय घ्यायचे त्या ठिकाणी बसा आणि चर्चा करा ना. आम्ही आतंकवादी आहोत का? आम्ही दहशतवादी आहोत का? आणि तुमच्याकडे सगळे ना पॉवर आहे, प्रशासन आहे, कायदा सुव्यवस्था ठेवणारे सगळे पॅरामीटर्स तुमच्याकडे आहे. आमच्याकडनं एकच जरी चुकीचं वर्तन झालं तर तुम्ही आम्हाला तिथल्या तिथे तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करू शकता. त्यामुळे तुम्ही पर्यावरण प्रेमींच्या समोर येण्यासाठी का तुम्ही घाबरता आहात? का तुम्ही समोर येत नाहीये? का तुम्ही चर्चा करत नाहीये? आणि खऱ्या अर्थाने जो सुसंवाद व्हायला पाहिजे, कम्युनिकेशन व्हायला पाहिजे, ते का होत नाहीये? हा आमचा मुद्दा आहे. तपोवन वाचवण्यासाठी जे आंदोलन नाशिकमध्ये सुरू आहे त्याच्यामधलं एक प्रमुख नाव आहे सोमा कुऱ्हाडे. सोमा कुऱ्हाडे यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून इथली दैनंदिन ज्या काही घडामोडी होत आहेत आणि एकूणच नाशिक महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, यांचं नेमकं काय चाललेलं आहे, खरोखर ही झाडं तुटणार आहेत की नाही तुटणार आहेत, इथे कुंभमेळा होणार आहे की आणखी काही होणार आहे, ह्याच्याबद्दल सतत रिसर्च करून सोमा कुऱ्हाडे सर्व वस्तुस्थिती जी आहे ती लोकांसमोर मांडता आहेत. मला एक सांगा की सगळ्यात थेट प्रश्न विचारतो, झाडं कुंभमेळ्यासाठीच तोडली जात आहेत की माईसापसाठी तोडली जाते? सर, हे जे प्रशासन आहे त्यांनी इथल्या रामाला वेड्यात काढलं, इथल्या नाशिककरांना वेड्यात काढलं, इथल्या साधू संत महंतांना वेड्यात काढलं. इथं साधुग्राम होणार नाहीये. इथली ही जागा आरक्षित केवळ आणि केवळ माईस हब साठी केली जात होती. कारण आपण एक व्हिडिओ बघितला असेल की ज्याच्यामध्ये इथले जे मोठे बिल्डर आहेत, ठक्कर म्हणून आहेत, ते फडणवीस सरांना थेट सांगताय की तुम्ही इथला हा जो ग्रीन बेल्ट आहे तो येलो करा जेणेकरून आम्हाला TDR मिळेल आणि आम्ही TDR मिळवल्यावर इथं MICE नावाचं एक कन्व्होकेशन आणि एक्झिबिशन सेंटर उभारू, जेणेकरून नाशिक महानगरपालिकेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेव्हेन्यू मिळेल. तर उघड समोर आहे 14 नोव्हेंबरला MICEचं ते लोक टेंडर काढतात आणि 24 तारखेला खोटी या झाडांसाठीची सुनावणी घेतात. बरं, त्या सुनावणीचं आजपर्यंत आम्हाला काही त्यांनी निकाल दिलेला नाही की त्या सुनावणीचं काय झालं. म्हणजे ती सुनावणी खोटी होती कारण तुम्ही टेंडर ऑलरेडी 14 तारखेला काढलेलं होतं. तर हा सगळा फार्स चालू आहे आणि अजिबात ट्रान्सपरन्सी नाहीये शासनासाठी. त्यांनी नाशिक महानगरपालिकेने जे टेंडर काढलं जी, तर त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तर तयार केला असेल. जागेची सद्यस्थिती काय, जागेवरची परिस्थिती काय, जागेवर झाडं आहेत का, काय म्हणून तर रात्रीच्या अंधारामध्ये इथं प्रत्येक झाडावर त्यांनी क्रॉस लावून गेले होते. ते आमचं लक्ष गेलं म्हणून. अच्छा, आमचे काही जे कार्यकर्ते जे रोज सकाळी मॉर्निंग वॉकला येतात त्यांना लक्षात आलं झाडांवर क्रॉस आहे, तेव्हा कुठं त्यांचं ते या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या. काय वाटतं, तर सरकारला समजा एखादा विकास प्रकल्प करायचाच आहे, समजा माईसप करायचा आहे, कॉर्पोरेट टुरिझम आणायचंय, नाशिक महानगरपालिकेचा रेव्हेन्यू वाढणार आहे वगैरे वगैरे वगैरे, सरकार हे सगळं उघडपणे का नाही करत? मी जे सुरुवातीचं वाक्य बोललो की त्यांनी इथल्या रामाला पण वेड्यात काढलं, साधू संत महंतांना पण काढलं आणि नाशिककरांना पण काढलं. तुम्हाला एक लक्षात येत असेल, ज्यांनी आमचं रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे ह्या सगळ्या प्रश्नामध्ये ते आमचे आमदार खासदार. तुम्हाला इथं खासदार साहेबांनी घेतली आता भूमिका,
पण आमचे आमदार आणि गुडघ्याला बाशिंग बांधून जे बसलेले आता आगामी महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी वेरियस पक्षांकडनं तिकीट मिळवण्यासाठी जे जीव काढतात, कोणीही इथं येऊन भूमिका घेतलेली नाहीये. खरं तर आम्हाला अपेक्षा होती की आमच्या पुढच्या रांगेत, सगळ्यात पुढच्या रांगेत त्या लोकांनी उभं राहावं. लोकप्रतिनिधी हा, आणि आम्ही एवढ्या लोकांची यायची गरजच नाही, तुम्ही 3 लोकांनी या आणि आमची भूमिका मांडा. बरोबर आहे, ते त्यासाठीच आहेत. त्याच्यासाठीच त्यांना आम्ही कामाला ठेवलेलं आहे. पण मला सांगा आता की जसं जसं इथे समर्थन वाढतंय, आंदोलनाची व्याप्ती वाढत चाललेली आहे, नाशिकच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर हे आंदोलन आता गेलेलं आहे. पण दुसऱ्या बाजूला सरकारमधले जे बसलेले मंत्री आहेत, स्वतः दस्तूर खुद्द मुख्यमंत्री सुद्धा झाडं तोडणार नाही असं म्हणत नाहीयेत. तोडावी लागतील, परदेशी जातीची तोडावी लागतील, 10 वर्षाखालील आम्ही तोडू, 1800 वरून 1000वर आली, पण झाडं तोडणार नाही असं म्हणत नाहीयेत. सरकार वृक्षतोड करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये दिसतंय. खड्डे खोदलेले आहेत, रोपटे आणलेली आहेत. तुम्ही काय करणार? त्यांच्या बाजूनी पूर्ण तयारी झालेली आहे. पण गेल्या 20 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो सर, माझे काही व्हिडिओज इतके काही व्हायरल झाले की मागच्या 20 दिवसामध्ये मला साधारणपणे 9 मिलियनचं व्ह्युअरशिप मिळालेली आहे. आणि हे फक्त हा व्हिडिओजचे, फोटोजची. आणि 20 दिवसापासून तपोवन व्यतिरिक्त मी एकही माझी वैयक्तिक पोस्ट टाकलेली नाही. आणि हा झाला माझा प्रश्न. अनेक सोशल इन्फ्लुएन्सर्स येत आहे, अनेक तरुण मुलं येत आहे, ते रील बनवत आहे. तर हा प्रश्न अगदी देश पातळीवर गेलाय. परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांना, आमच्या कुंभमेळा मंत्र्यांना, आमच्या स्थानिक आमदारांना ते गोष्ट ऐकायची नाहीये. त्याचं कारण एक स्पष्ट दिसतं. इथं सगळ्या पक्षाची लोक येऊन गेले. शिंदे गट येऊन गेलं, ठाकरे गट येऊन गेलं, मनसे येऊन गेले, राष्ट्रवादी येऊन गेले. एकच पक्ष इथं आलेला नाही आणि त्या पक्षाचं नाव आहे बीजेपी. काय कारण असावं याच्यावर? रोहन देशपांडे पहिला हा नाशिककर आहे, आंदोलनातून जन्माला आलेला कार्यकर्ता आहे. नंतर तो बीजेपीचा आहे आणि हे त्याच्या अंतर्मनात आहे, म्हणून तो इथं आमच्या बरोबर उभा आहे. ज्याप्रमाणे गेल्या 14-15 वर्षामध्ये या देशामध्ये जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, रंगाच्या नावावर लोकांना आपल्याला विभाजून टाकले. तुम्हाला विनंती करतो, कृपया माझी झाडं आहे ना, यांना त्या जातीपातीमध्ये विभाजू नका. देशी, विदेशी, 10 वर्षाचे, 2 वर्षाचे, 30 वर्षाचे, हे सगळे झाडं आहे ना, निर्विवादपणे आणि एकदम काय म्हणता, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्याला 24 तास आपल्याला उभे राहताय आणि आपल्याला ऑक्सिजन देताय ना. ते थोडी बघताय की मी आफ्रिकन जातीचा आहे, तुम्ही इंडियन माणसाला कशाला ऑक्सिजन देऊ. त्यांच्यामध्ये असं तुझा भाव अजिबात नाहीये. तर हे जे पण सरकार आहे, जे पण लोक असे फालतू विधानं करतात, तर त्यांना विनंती आहे असं करू नका. आणि ते दुसरे एक त्यांनी तुम्हाला विचारले बकऱ्यावर का बोलत? हा, ते जे दुसरे होत ना, दुसरे काय त्यांचं नाव, हा, तर त्यांना माझं सांगणं आहे की बाबा आम्ही खाली बघून बोलत नाही. आम्ही नाशिककर आहोत. आम्ही ताठ मानाने बोलणारे लोक आहोत, छाती फुगून बोलणारे लोक आहोत. आमच्यामध्ये तुम्ही फूट पाडू शकत नाही. नाशिक तपोवन वाचल्याशिवाय आम्ही घरी जातच नाही सर. आपण सगळ्या प्रतिक्रियांमध्ये बघतोय की नाशिककरांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत आणि एक इथली जी व्यक्ती आहे ती वैयक्तिक स्तरावरती इथे सामील नाहीये, तर कुठल्या ना कुठल्या संस्था, संघटना त्यांना त्याच्यामध्ये सहभागी असलेल्या सगळ्या व्यक्ती आहेत. समस्त नाशिककरांचं प्रतिनिधित्व ही सगळी मंडळी करतात असं म्हटलं तरी हरकत नाही. परंतु सोमा कोराडे यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे की लोकप्रतिनिधी ज्यांना आपण त्या कामासाठीच निवडून देतो त्यांनी आमचं प्रतिनिधित्व करायला हवं होतं. ते होताना राजकीय पक्षांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून ते होताना दिसत नाहीये. ती खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी समाज माध्यमामधून त्यांच्या पोस्टना मिळणारा जो प्रतिसाद सांगितला, ह्याच्यावरून स्पष्ट दिसतंय की देशभरामधून, संपूर्ण महाराष्ट्रभरामधून याला एक मोठा प्रतिसाद नागरिकांचा व्यक्त होतोय. समाज माध्यमात आपण बघतोय की तिखट प्रतिक्रिया नागरिक खाली प्रतिक्रियांमध्ये, कॉमेंट्समध्ये व्यक्त करतायत. सरकार याच्यातून काही धडा घेईल का नाही हे येणारा काळ सांगेल. सध्या तरी असं दिसतंय की सरकार ही वृक्षतोड करण्याच्या तयारीमध्ये दिसते आहे. मला इथे शेवटचा एकच प्रसंग सांगावासा वाटेल की उल्हासनगरला आता माझं स्वतःचं राहणं आहे. नवी मुंबईमध्ये कोपरखैरणीच्या दिशेने जाताना तिथे खाणकामासाठी एक डोंगर पोखरलेला एकदा आम्हाला कारमधून जाताना बघायला मिळाला. तर पोखरलेला डोंगर बघून आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. इतकी सगळी तपोवनामध्ये झाडं आहेत, हजारोंच्या संख्येने झाडं आहेत आणि ह्या झाडांना हात लावणं सोडा,
ती तोडली जातील असा विचार करताना सुद्धा सरकार नावाची जी यंत्रणा असते त्याचं हृदय हलत कसं नाही, हा एक खूप मोठा प्रश्न आहे.